ढोल ताशांच्या गजराने अख्खं गाव दुमदुमून गेलं होतं. दारात फुलांचा सुंदर सडा घातला होता आणि प्रत्येक चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता. पण जशी नववधू अन्विता गृहप्रवेशासाठी उंबरठ्यावर आली तसा मागून एक करडा आणि अधिकारवाणीचा आवाज आला, "थांबा, ही मुलगी या घरात पाऊल टाकणार नाही." आनंदाचा कोलाहल एका क्षणात शांत झाला. सासूबाई शांताबाईंचा तो आदेश ऐकून अन्विताचे पाय उंबरठ्यावरच थरथरू लागले. समोर सुहासिनींनी धरलेलं माप तसंच राहिलं आणि जमलेले पाहुणे एकमेकांकडे पाहत स्तब्ध झाले. हा विवाह केवळ दोन जीवांचं मिलन नव्हता, तर एका मोठ्या संघर्षाचीही नांदी होती. शांताबाईंच्या त्या जळणाऱ्या नजरेमागे केवळ राग नव्हता, तर कित्येक वर्षांची एक खोल जखम होती. त्यांनी आयुष्यभर सून म्हणजे केवळ घराची शत्रू आणि हक्क गाजवणारी व्यक्ती असंच पाहिलं होतं. त्यांच्या डोळ्यांसमोर आज पुन्हा त्यांचा स्वतःचा इतिहास उभा राहिला होता. त्यांना भीती होती की ही नवी मुलगी त्यांच्या घराची शांतता भंग करेल. दुसरीकडे अन्विता एका साध्या गरीब घरातून आली असली तरी ती प्रचंड स्वाभिमानी होती. भर मांडवात झालेल्या या अपमानाने तिचे डोळे पाणावले, पण तिने हार मानली नाही. तिने डोळ्यांतलं पाणी रोखलं आणि उंबरठ्याबाहेर पाऊल मागे घेतलं नाही. ती खंबीरपणे तिथेच उभी राहिली. या सगळ्यात समीरचा जीव मात्र दुभंगला होता. एकीकडे जन्मदात्री आई, जिचा शब्द मोडण्याची हिंमत त्याच्यात नव्हती, आणि दुसरीकडे त्याची पत्नी, जिच्यावर होणारा अन्याय त्याला पाहावत नव्हता. त्याने आईला समजावण्याचा प्रयत्न केला, पण शांताबाई ठाम होत्या. अखेर घराच्या वडिलांच्या मध्यस्थीने अन्विता घरात तर आली, पण त्या घराचं वातावरण लग्नाच्या घरासारखं राहिलं नव्हतं. लग्नानंतरची ती पहिली रात्र अन्वितेसाठी आनंदाची नाही तर रडण्यात गेली. शांताबाईंनी तिला स्पष्ट सांगितलं होतं, या घरात जागा मिळवायची असेल तर आधी स्वतःला सिद्ध कर. त्यांनी अन्वितेची झोपण्याची व्यवस्था वेगळ्या खोलीत केली होती. दुसऱ्या दिवसापासून अन्वितेची अग्निपरीक्षा सुरू झाली. ती पहाटे उठून घरातली सगळी कामं आवडू लागली, पण शांताबाई प्रत्येक गोष्टीत मुद्दाम चुका काढत होत्या. चहा गोड झाला तरी ओरडा आणि कमी गोड झाला तरी टोमणा. अन्विता मात्र शांतपणे सगळं सहन करत होती. अपमान, टोमणे आणि दुर्लक्ष हे रोजचंच झालं होतं, तरीही तिने कधी उलट उत्तर दिलं नाही. तिचा एकच मंत्र होता, मला नातं जिंकायचं आहे, युद्ध नाही. एका रात्री शांताबाईंना झोप येत नव्हती. त्या अंधारात स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होत्या. अन्विता पाणी घ्यायला बाहेर आली असता तिला कळलं की शांताबाईंचा स्वभाव असा का झालाय. त्यांच्या सासूबाई अत्यंत क्रूर होत्या. सून असताना शांताबाईंनी कधी प्रेम किंवा आदर अनुभवलंच नव्हतं. त्यांना फक्त राबवून घेतलं गेलं होतं. त्यामुळे त्यांना वाटत होतं की हीच पद्धत बरोबर आहे, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. काही दिवसांनी शांताबाई अचानक आजारी पडल्या. घरामध्ये समीर कामासाठी बाहेर गेला होता आणि इतर कुणीही मदतीला नव्हतं. त्याच वेळी अन्वितेने आपला सगळा अपमान विसरून रात्रभर जागून त्यांची सेवा केली. वेळच्या वेळी औषधं देणं, पाणी पाजणं आणि मायेने त्यांच्या डोक्याला हात लावणं, हे सगळं तिने अत्यंत निस्वार्थपणे केलं. जेव्हा शांताबाईंना थोडं बरं वाटलं तेव्हा त्यांनी पाहिलं की अन्विता त्यांच्या पायाशी बसून झोपली आहे. पहिल्यांदाच त्यांच्या मनात मायेची ठिणगी पडली. त्यांनी काही न बोलता फक्त अन्वितेच्या हातावर आपला हात ठेवला. तो स्पर्श अन्वितेसाठी कोणत्याही दागिन्यापेक्षा मौल्यवान होता. मात्र हे सुख फार काळ टिकू शकलं नाही. नातेवाईकांनी शांताबाईंचे कान भरायला सुरुवात केली. सुनेवर इतका विश्वास ठेवू नका, उद्या ती तुम्हालाच घरातून बाहेर काढेल, असे विषारी शब्द शांताबाईंच्या मनात पुन्हा घर करू लागले. त्याच दरम्यान घरात एक दागिन्याची चोरी झाली. सगळा संशय अन्वितेवर घेतला गेला. समीरही परिस्थितीमुळे हताश होऊन गप्प बसला, ज्यामुळे अन्वितेचा विश्वास तुटला. तिचा आत्मसन्मान दुखावला गेला होता. तिने शांतपणे आपली बॅग भरली आणि घराबाहेर पडताना म्हणाली, मी सून म्हणून हरले असेल, पण माणूस म्हणून मी कधीच हरणार नाही. अन्विता गेल्यावर घर अगदी स्मशानवत शांत झालं. शांताबाईंना वाटलं होतं की आता त्यांना सुख मिळेल, पण तसं झालं नाही. अन्वितेने केलेलं काम, तिचं हसू आणि तिची माया यांची उणीव त्यांना प्रत्येक क्षणी भासू लागली. काही दिवसांनंतर घरातल्या एका जुन्या नोकराने कबुली दिली की चोरी त्यानेच केली होती. हे सत्य समोर येताच शांताबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना आपल्या चुकीचा प्रचंड पश्चात्ताप झाला. त्यांनी कसलाही विचार न करता थेट अन्वितेचं माहेर गाठलं. तिला समोर पाहताच शांताबाईंचे डोळे भरून आले. त्यांनी अन्वितेचे हात हातात घेतले आणि विचारलं, मला पुन्हा एकदा आई म्हणशील का? अन्वितेने कोणताही आडपडदा न ठेवता सासूबाईंना घट्ट मिठी मारली.
त्या दोघींच्या डोळ्यांत आज जे अश्रू होते ते दुःखाचे नव्हते तर जिंकलेल्या नात्याचे होते. अन्विता पुन्हा सन्मानाने घरी परतली. आता घर पुन्हा आनंदाने भरून गेलं होतं. शांताबाई आता पूर्णपणे बदलल्या होत्या. त्या स्वतः आता सुनेची ढाल बनून उभ्या राहत. समाजातील लोकांसमोर त्यांनी ठणकावून सांगितलं की सून म्हणजे शत्रू किंवा बाहेरची व्यक्ती नाही, ती तर घराची लक्ष्मी असते. ज्या उंबरठ्यावरून अन्वितेला एकेकाळी रोखलं गेलं होतं, त्याच उंबरठ्यावर आज शांताबाईंनी तिचं औक्षण केलं. सासू आणि सुनेच्या या अनोख्या नात्याने द्वेषावर प्रेमाचा विजय मिळवला होता. अन्विता आणि शांताबाई यांच्या आयुष्यातील संघर्षाची जागा आता मायेने घेतली होती, पण खऱ्या अर्थाने नात्याची परीक्षा अजून बाकी होती. घराची लक्ष्मी परतली होती खरी, पण समाजाच्या नजरा अजूनही संशयानेच पाहत होत्या. एके दिवशी गावातल्या एका मोठ्या कार्यक्रमात शांताबाईंना विचारण्यात आले, शांताक्का, सून एवढ्या मोठ्या आरोपांनंतर परत आली, तुम्हाला भीती नाही वाटत का? शांताबाईंनी तिथेच थांबून सर्वांसमोर अन्वितेचा हात आपल्या हातात घेतला आणि अभिमानाने म्हणाल्या, भीती तर मला स्वतःची वाटते की इतका वेळ मी या रत्नाला ओळखायला उशीर केला. माझी सून माझ्या घराची भिंत नाही तर आधार आहे. हे शब्द ऐकून अन्वितेच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले. तिला आज पहिल्यांदाच सासरच्या घरात स्वतःचे घर असल्याचा भास झाला. काही दिवसांनी अन्वितेच्या आयुष्यात एक मोठी आनंदाची बातमी आली. ती आई होणार होती. घरामध्ये जणू चैतन्याचा झरा वाहू लागला. समीर तर आनंदाने हवेत होता, पण शांताबाईंच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. त्या अन्वितेची सावली बनून तिची काळजी घेऊ लागल्या. ज्या सासूने एकेकाळी अन्वितेला पाऊल टाकू दिले नव्हते, त्या आता तिला जमिनीवर पायही ठेवू देत नव्हत्या. पहाटे उठून अन्वितेसाठी पौष्टिक खाऊ बनवणे, तिला मायेने भरवणे आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत जुन्या गोष्टी सांगणे, हा शांताबाईंचा नित्यक्रम झाला. एके रात्री अन्वितेने हळूच विचारले, आई, तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम कसं काय करू लागलात? मी तर तीच अन्विता आहे जिला तुम्ही उंबरठ्यावर अडवलं होतं. शांताबाईंच्या डोळ्यांत पाणी आले. त्या म्हणाल्या, बाळा, मी तुला नाही तर माझ्या मनातल्या त्या कडवट आठवणींना अडवत होते, पण तुझ्या संयमाने आणि निस्वार्थ सेवेने माझ्या मनातील दगडाला पाझर फोडला. तू मला माझी सासू नाही तर माझी आई आठवून दिलीस, जी मला कधी मिळालीच नव्हती. तू सून होऊन नाही तर लेक होऊन माझ्या आयुष्यात आलीस. काही महिन्यांनी घरात पाळणा हल्ला. अन्वितेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हॉस्पिटलमध्ये जेव्हा नर्सने बाळाला शांताबाईंच्या हातात दिले तेव्हा त्या ओक्साबोक्सी रडू लागल्या. त्यांना आठवले की जेव्हा समीर झाला होता तेव्हा त्यांच्या सासूने साधे तोंडही पाहिले नव्हते, कारण ती मुलगी नव्हती. पण आज शांताबाईंनी आपल्या नातीचं स्वागत एखाद्या परीसारखे केले. त्यांनी अन्वितेच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाल्या, आज खऱ्या अर्थाने आपल्या घराचा उद्धार झाला. मुलगी मोठी होत होती आणि सासू-सुनेचे नाते अधिक घट्ट होत होते. आता घरातल्या कोणत्याही निर्णयासाठी समीरला विचारण्यापेक्षा सासूसून एकमेकींशी सल्लामसलत करत असत. समीर लांबून हे दृश्य पाहायचा आणि त्याला स्वतःचा अभिमान वाटायचा. त्याने अन्वितेला एकदा विचारले, तू हे कसं शक्य केलंस? आईला पूर्णपणे बदलून टाकलं. अन्विता स्मितहास्य करत म्हणाली, मी काहीच केलं नाही समीर, फक्त प्रेमाची ताकद वापरली. जेव्हा आपण कुणाला बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते बदलत नाहीत, पण जेव्हा आपण त्यांना स्वीकारतो तेव्हा ते स्वतःहून बदलतात. आज त्याच उंबरठ्यावर शांताबाई आणि अन्विता एकत्र बसून संध्याकाळची चहा घेत होत्या. जिथे एकेकाळी युद्धाची ठिणगी पडली होती, आता तिथे फक्त सुखद संवाद आणि नात्याचा सुगंध दरवळत होता. संदेश, नाते हे केवळ अधिकाराने नाही तर संयम आणि सामंजस्याने जपले जाते. सासू आणि सून यांच्यातील संघर्ष हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला असू शकतो, पण जर एकीने सहनशक्ती आणि दुसरीने मातृत्व दाखवले तर सून ही घराची मुलगी आणि सासू ही घराची सावली बनू शकते. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या.